मी अमोल तोरणे, नवभारत नवराष्ट्राच्या संग्राम महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत। या ठिकाणी आपण बारामती विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू असलेल्या बारामती औद्योगिक वसाहत परिसरातील वकार महामंडळाच्या मतमोजणी केंद्राच्या बाहेर आहे। 6वी फेरी संपलेली आहे। त्यामध्ये 6व्या फेरीमध्ये अजितदादा 33 ते 34 हजाराच्या मताधिक्याने आघाडीवरती आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष या विधानसभा मतदारसंघामध्ये लागलेलं होतं। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय हाय व्होल्टेज ठरलेली ही निवडणूक खऱ्या अर्थानं अजितदादांसाठी तोट्याची ठरते की काय असं देखील चर्चा या निकालामध्ये होण्याची शक्यता होती। या निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी सुरुवातीपासून लीड घेतलेलं आहे। सुरुवातीला पोस्टल मतदानामध्ये युगेंद्र पवार थोडे आघाडीवरती होते, त्यामुळे जरा शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जरा आशा उंचावल्या होत्या आणि अजितदादा गटामध्ये जरा थोडीशी अस्वस्थता होती। मात्र पहिल्या फेरीपासून जोरदार मुसंडी घेत अजित पवार निर्णायक टप्प्यावरती आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर मताधिक्य त्यांना या मतदारसंघामध्ये 6व्या फेरीपर्यंत मिळालेले आहे। तसं बघायला गेलं तर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मात्र पहिल्या फेरीपासूनच जल्लोष केलेला आहे। या ठिकाणी आपण जे उपस्थित कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी संवाद साधूया। आज 6व्या फेरीमध्ये 33 हजारापेक्षा जास्त लीड या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेले आहे। तर आपण सुरुवातीला यांच्याशी संवाद साधू, जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष करण्यासाठी उभे आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। काय सांगाल आपण की दादांनी मोठ्या प्रमाणावरती आता मुसंडी घेतली, काय म्हणाल? संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभेची निवडणूक ही जनतेने हातात घेतली होती। कारण दादांच्या कामाची पद्धत आणि दादांचं काम करण्याचं धाडस हे इतर महाराष्ट्रात कुठल्याही नेत्यात नाही। आणि नव्याने सांगायचं झालं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पदी असताना दादांनी ज्या योजना राबवल्या त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना ही दादांनी प्रामुख्याने पुढे आणली आणि त्या योजनेचा लाभ हा पूर्ण महायुतीला झालेला आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे खरे दादा हे फक्त अजितदादाच आहेत, हेच आमची भावना आहे। तुम्हाला काय वाटतं साधारणतः की दादांनी जे नियोजन केलं होतं, पदाधिकाऱ्यांची काय रणनीती बदलली होती लोकसभा निवडणुकीनंतर? त्यानंतर आता म्हणजे तुम्हाला कार्यकर्त्यांना सुद्धा दाखवतो लोकसभेला भावनिक वातावरण होतं, त्यानंतर जे काय झालं ते ठीक आहे, परंतु पूर्ण निवडणूक ही लोकांनी जनतेने हातात घेतली होती। लाडकी बहीण हे दादांनी जेव्हा महाराष्ट्रामध्ये आणली त्याचं पूर्ण श्रेय दादांचं आहे। त्याला फायदा आज महायुतीला होताना दिसतोय। दादांनी जे काही स्कीमा आणल्या त्याचा नक्कीच फायदा महायुतीला झाला दिसतोय आणि आज जे काही दादा मताधिक्य घेतात, कमीत कमी लाखाच्या वर मताधिक्याने बारामतीमध्ये विजय होताना दिसतील। 1 लाख साधारणतः लोकसभेला दादा आणि लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा अशी भावना सुद्धा लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये होते। मग तेच चित्र लोकसभेला पवार साहेबांचा सन्मान जनतेने राखला बारामतीकरांनी आणि विधानसभेला दादांचा राखला सन्मान, तर त्या संदर्भात काय आपलं म्हणणं आहे? त्या संदर्भात आपलं असं म्हणणं आहे की बारामतीकरांनी विकासाला साथ दिलेली आहे। भावनिकेला साथ न देता विकासाला साथ देऊन दादांना प्रचंड मतांनी निवडून दिलेला आहे। पवार साहेबांनी देखील या ठिकाणी जिरायती भागात सभा घेतल्या, काही भागामध्ये स्वतः पवार साहेब फिरले, प्रतिभागी फिरल्या, तरी देखील हे पारडं तसं बघायला गेलं तर अजितदादांसाठी ही आव्हानात्मक गोष्ट होती। तरी देखील अजितदादांना या ठिकाणी लोकांनी साथ दिली। तर या संदर्भात काय वाटतं? ग्रामीण भागामध्ये जो कौल आहे तो ग्रामीण भागातल्या कौल जो दिलेला आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणावर जिरायती भागात सुद्धा अजित दादांनाच लोकांनी साथ दिली, या संदर्भात काय सांगाल आपण? जिरायत भागा असो नाहीतर शहरी भागा असो, दादांच्या विकासाला सर्वसामान्य मतदार पाठीमागे उभे राहिले आणि दादांना 1 लाखाच्या पुढनं लीडने दादांना विजय केलं। आणि लाडकी बहीण योजना ही दादांची संकल्पना ही भाजप असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल यांना सर्वांनाच ह्या योजनेचा फायदा होऊन मतदानात हे दिसून आले आहे। आणि दादांच्या विकासामागे पूर्ण मतदार पाठीमागे उभे राहिले, भावनेच्या मागे गेले नाहीत। जे मागे चूक झाली ते लोकांनी ह्यावेळेस सुधरून विकासाला साथ दिली, एवढंच आम्हाला सांगायचं। कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी अजितदादांनी विकासाला बारामतीकरांनी अजितदादांच्या विकासाला साथ दिली असा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। अजूनही बऱ्याच फेऱ्या बाकी आहेत, तरी साधारणतः कितीचा लीड मिळेल तुमच्या म्हणण्याप्रमाणे? साधारणतः कितीचा लीड तर 1 लाखाच्या लीडने अजितदादा विजय होतील असं म्हणणं ह्या कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं आहे।
धन्यवाद.